श्री गणेशाय नमः। ओम नमः शिवाय। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। नमस्कार मित्रांनो, आजचा आपला जो विषय आहे तो आहे फारकत, डिवोर्स किंवा सोडचिठ्ठी। आपण बघा, म्हणजे हा एकदम कॉमन आणि खूप सरळ आणि सर्वांना विचार करायला लावणारा विषय आहे। लग्न जमवताना आपण मुली शोधतो किती, काय काय शोधतो, कसं कसं शोधतो, कशापर्यंत जातो, आणि लग्नानंतर खूप कमी कालावधीमध्ये, खूप कमी वेळेमध्ये लोकांच्या फारकती होतात, सोडचिठ्ठ्या होतात। का होतात याच्यावर विचार करणं गरजेचं आहे। कारण मुलांनाही लग्न करायचं असतं, मुलींनाही लग्न करायचं असतं, दोघांच्या गरजा आहेत, है ना। आणि ह्या ज्या गोष्टी आहेत, दोघांच्या गरजानुरूप मग लग्न होतं। लग्नामध्ये दोघांच्या संमतीने होतं, आईबापाच्या संमतीने होतं, आणि देवाब्राह्मणाच्या साक्षीने होतं। मग अशी कोणती कारणं आहेत की बाबा ज्यामुळे फारकतीपर्यंत तो विषय जावा किंवा डिवोर्सपर्यंत तो विषय जावा? अतिशय कॉमन टॉक आहे आणि पूर्ण भारतवर्षामध्ये जर विचार केला तर आता हे प्रमाण खूप वाढत चाललंय। आणि हे होतं काय? पहिली गोष्ट तर पाश्चात्य संस्कृती। हल्ली मुलींना जेवण बनवायला आवडत नाही, त्यानंतर मुलांना मॅक्झिमम बाहेर टाइमपास करायचा असतो। आणि हे जे कॉम्बिनेशन आहे, ह्या कॉम्बिनेशन मध्ये होतं काय का दोघंही एकमेकाला न जीव लावल्यामुळे दोघं एकमेका जागी भरकटली जातात। आणि या भरकटल्यामुळे होतं काय की एकतर मुलगा कुठेतरी बाहेर नादी लागतो, त्याचे बाहेर अफेअर चालू होतात, किंवा मुलींचे बाहेर अफेअर चालू होतात। म्हणजे सहजासहजी सर्व जो काही समाज बांधव आहे किंवा आपली जी संस्था आहे यामार्फत सहजासहजी कोणी डिवोर्स घेऊ देत नाही, कारण आपली न्याय व्यवस्था ही खूप भक्कम आहे। सगळ्यांच्या बाजूने सगळ्यांना आपला विचार मांडण्याचे, सगळ्या गोष्टी मांडण्याचे अधिकार दिलेले आहेत। तरी पण डिवोर्स होण्याचे किंवा फारकत होण्याचं प्रमाण खूप जास्त आहे। आणि हे येणारा काळ, येणारी वेळ चांगली नाही। का चांगली नाही तर मित्र, बरेचशी जण बघा बराच काळ बरोबर राहतात, त्यांच्यामार्फत त्यांना काही अपत्य झालेलं असतं किंवा मुलगा झालेला असतो, मुलगी झालेली असते, आणि ह्या दोघांच्या वैयक्तिक वादामुळे किंवा वैयक्तिक क्लेशामुळे त्या मुलावर परिणाम होतो। आणि मग तुम्हाला माहित आहे की शेवटी डिवोर्स होणं ही काही चांगली गोष्ट नाही आहे। माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये मी सर्वांना सांगितलंय की बाबा किती कमी लागतं जगण्यासाठी। आणि असं काही नाही, आता जी लोक बाहेर, कारण की हे कधीही न भरणारं पोत आहे, फाटकं पोत आहे। माणसाचं आयुष्य, प्रेम हे फाटकं पोत आहे। कारण तुम्ही विचार करा, तुम्ही भरपूर आता अशी काही लोक मी बघितली की त्यांची डिवोर्स होण्याची कारण अफेअर्स आहे। तुम्ही 1 अफेअर करा, 4 अफेअर करा, 10 अफेअर करा। आता हे जे आहे तुम्ही विचार करा ना, काय असं बघताय तुम्ही? अहो, जे तुम्ही बाहेरच्या स्त्रियांसाठी किंवा पुरुष असतील तर स्त्रियांसाठी किंवा स्त्रिया असतील तर पुरुषांसाठी जे तुम्ही करताय ते तुम्ही नवऱ्यासाठी करा। बायको असेल तर नवऱ्यासाठी करेल। जे तुम्ही बाहेर करताय ते तुम्ही नवऱ्यासाठी करा। प्रेम करा, एकमेकांवर एवढं प्रेम करा की डिवोर्स होण्याची वेळच येणार नाही। असं असं डायरेक्ट म्हणतात। का म्हणतात मला माहित नाही। म्हणजे कसं माहिती का, घेणं न देणं आणि कंदील लावून येणं आणि येड्याच्या खिशाला 4-4 पिणं। आकलीचा तर पत्ता नसतोच। कारण लग्न जमवताना दोघंही एकमेकांच्या पाया पडत असतात। तुम्ही बघा, मुलावाले असतील तर मुलीच्या पाया पडतात, मुलीवाले असतील तर मुलाच्या पाया पडतात। करून घ्या, आपण सांभाळू, घरच्या मुलीप्रमाणे सांभाळू। मुलगा असेल तर भाई आम्ही आमच्या जावयाला मुलाप्रमाणे सांभाळू, असं चालतं। आणि नंतर जे आहेत ना तेच पूर्ण वाद वाढले जातात, कोर्ट कचेरी। याची कारणं शोधली पाहिजे। आणि जी मध्यस्थी लोक आहे ना, या मध्यस्थी लोकांना हटवलं पाहिजे। कारण बरेचशी लोक जे आहेत ना, मध्यस्थी लोकच कार्यक्रम लावतात। त्याच्यामुळे सांगायचं तात्पर्य हे आहे की कोणाची फारकत होता कामा नाही, डिवोर्स होता कामा नाही।
आणि जर होत असेल तर त्याची कारणं काही ही शोधली पाहिजे. आणि मॅक्झिमम कारण एकतर पैसा, दुसरी अफेअर्स, याच्यापेक्षा तिसरं कारणच नसेल. कारण डिवोर्स होण्याला असं तर काही कारण नाही बाबा घरामध्ये भांडणं कशावरून होतात तुम्ही मार्क करा. हा ग्लास इथं का बरं ठेवला, हा रिमोट इथं का बरं ठेवला, अच्छा साफसफाई केली नाही, म्हणजे एकदम नॉर्मल असली कारणं ज्या कारणाला एकदम एकदम म्हणजे आपण ज्याला काय म्हणतो ती कारणच नाही आहेत, अशा कारणावरून घरातले वाद असतात एकदम नॉर्मल कारणावर. तर हे थांबणं गरजेचं आहे. कारण मित्रांनो तुमचा परिवार, कारण की आपली जी परिवाराची जी सांगड घातलेली असते ही खूप सुंदर असते. नवरा बायको, मुलं, आई वडील, मुलगी असेल तर सासू सासरे, किती मोठा परिवार असतो. नंदा भाऊ, त्यांची भाऊजाई, त्यांच्या नंदा, त्यांची मामा बाची, भरपूर मोठा परिवार असतो. तर या सगळ्यांवर त्याचा परिणाम होतो. आणि लोकांना कसं माहिती आहे का, स्वतःच झाकून ठेवतात आणि दुसऱ्याची उधळण करतात. त्याच्यामुळे प्रत्येकाच्या दिव्याखाली अंधार असतोच. त्याच्यामुळं ह्या गोष्टीला काही दुजोरा देता कामा नये. तर प्रत्येकानं ह्या गोष्टीचं काळजी घेतली पाहिजे का मॅक्झिमम लोकांचे डिवोर्स होता कामा नये. मॅक्झिमम जर कधी अशी भांडणं असतील तर आपसामध्ये मिटवली पाहिजे. आणि ही भांडणं शक्यतो नवरा बायकोच दोघं मिटवू शकतात. ही तिराईत माणसाला ज्यावेळेस मध्ये घातलं जातं ना, तर त्यावेळेस त्याचं जे ना ते जर कधी समजा थोडंसं जर कधी फाटलेलं असेल शिवण्याचा प्रयत्न त्याच्यात पाय घातला जातो. तर त्याच्यामुळे सांगायचं तात्पर्य हे आहे का हे जे आहे डिवोर्स का होत आहे या गोष्टी थांबल्या पाहिजे. कारण मित्रांनो दोन परिवारांची सांगड आणि दोन कुटुंब म्हणजे बघा आपल्याकडे पहिली एक म्हण होती, एक स्त्री पूर्ण कुटुंब बांधून ठेवते आणि ती कुटुंब हा पाया असतो पूर्ण तुमच्या पिढीचा. त्याच्यामुळे हे जे आहे हे जे डिवोर्स फारकत ह्या ज्या गोष्टी होतात त्या थांबल्या पाहिजे. तर त्याच्यामुळे दोघंही याला जबाबदार असतात आणि दोघांनी काळजी घेतली पाहिजे. दोघांनी एकमेकाच्या संगनमतानं जे काही मतं आहे एकमेकाला मतं मांडण्याचा वेळ दिला पाहिजे. आणि प्रत्येक प्रॉब्लेम जे आहे तो सोल्युशन असतं त्याला, तर ते सोल्युशन शोधलं पाहिजे. आणि हे सोल्युशन फक्त प्रेम हेच सोल्युशन आहे. आणि एक नवरा नवरा असतो, बायको बायको असते. मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, बायको ही तुमच्या शेवटापर्यंत बायकोच असते. असे बाहेर तुम्ही किती अफेअर केले तर काय कुत्रं नंतर विचारत नाही. आणि बायको बी असेल तर नवरा नवरा शेवटपर्यंत असतो, बाकी कोणी कुत्र विचारत नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यामुळं ही अफेअर्स किंवा ह्या ज्या छोट्या छोट्या भांडणांना ज्या काही ह्या गोष्टी होत आहेत तर ह्या गोष्टी थांबणं गरजेचं आहे. कारण भारत हा पूर्ण जगभरामध्ये संस्कृतीला मानणारा देश आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टी किंवा पाश्चात्य संस्कृती आपल्याकडे तिचं अवलोकन होता कामा नये. धन्यवाद. स्वामीराज फाउंडेशन यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.